मुंबई सगळ्यांची. तुम्हाला बोलायचंय? हो मॅम, आणि मी गुजराती आहे, पण मी मराठी तेवढीच स्पष्ट बोलतो जेवढी आम्ही गुजराती बोलतो. तर लँग्वेजनी किंवा भाषेने डिसाइड करू नाही शकत आपण की मुंबई कुणाची आहे ती. ह्यांचाच पंतप्रधान, ह्यांचाच गृहमंत्री आणि बांगलादेशचे घुसखोरीकडे घुसत आहेत. अरे तर तुमचं सरकार काय करते? गृहमंत्री म्हणून तुम्ही सबसे फेल आहात. मुंबई मराठी माणसाची, मुंबई कोळ्यांची, मुंबई आद्य मुंबईच्या नागरिकांची आणि भावी काळातही या आद्य नागरिकांच्या मुंबई कोणी हिरावून घेऊ शकत नाही. भाजपचा जरी मतदार असेल ना मराठी, पण मुंबईचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल ना तेव्हा तो देखील मुंबईच्या बाजूने शिवसेनेकरताच मतदान करील. महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलाय, महाराष्ट्रामध्येच वागायला पाहिजे. तुम्ही बोला मच्छी खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ, हे बोलणारे कोण आहेत? आम्ही ऐकून घेणार नाही. मुंबई पूर्वी कोळी लोकांची होती आणि आता मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचंच राहणार. हे किती जरी काही केलं, बाहेरचे लोक आले आणि हे केलं ते केलं, काही नाही. हे सर्व ते जे करतात हे भाजपवाले वगैरे, हे सर्व राजकारण स्वतःच्या फायद्या करतात. दुसरं या महाराष्ट्राकरता काही करत नाही. मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रिया सुभाष. या मुंबईच्या दगदगीतून आपल्याला भेटलेला एक मराठी चाकरमान, आणि त्याला मी विचारते हा प्रश्न त्याच्याच गावात की मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई माझी आहे, आमची आहे, सर्वांची, आपल्या सर्वसामान्यांची, सगळ्यांचीच आहे. मुंबई ही सर्वसामान्यांची आहे. मुंबईमध्ये कोणाची सत्ता नाहीये. मुंबई ही प्रथेची आहे. मुंबई ही त्यांची आहे जे कष्ट करतात. मुंबई कोणाची? मुंबई आमची, मुंबई मराठी माणसांची. मुंबई कोणाची? आमची मुंबई आहे. मुंबई कोणाची? मराठी माणसाची. मुंबई मुंबई आमची. आमची मुंबई. मग मुंबईत अजून काय बदलाव असेल असं तुम्हाला वाटतं? मुंबईत आता शाळा, ज्या मराठी शाळा बंद झाल्या, ठीक आहे, आता बऱ्याच ठिकाणी इंग्रजी शाळा झाल्या, मग त्या पद्धतीने बीएमसी शाळेत पण शिक्षण सुरू झालं पाहिजे. तसा बदल झाला पाहिजे, त्याच्यात आमचे काही दुमत नाही. पण ज्या बाकी आरोग्य सेवा आहेत, ज्या ही नागरी सेवांची ही निवडणूक आहे, बरोबर, तर आपल्याला ज्या सेवा आहेत, आता सध्या बीएसटीच्या गाड्या बऱ्याच कमी झालेल्या आहेत, याकडे कोणच लक्ष देत नाही. बरोबर आहे. तुम्ही एकदा बस स्टॉपला उभे राहा, पहिली जी गाडी 10 मिनिटात 15 मिनिटात येते ती आता अर्धा तास, पाऊण तास येत नाही. काही ठिकाणच्या गाड्या ज्या त्यांनी शेअर रिक्षा सगळ्या स्टेशन पासून ज्या सुविधा केलेल्या आहेत ना, त्या उत्तम आहेत थोड्याफार प्रमाणात. पण जे लॉंग रूटच्या बऱ्याच त्यांनी लॉंग रूटच्या ह्याच्यामध्ये रूट, काही रूट अर्धे केले, काही रूट कमी केले, तर त्या बस गाड्यांचं थोडस सुधारणा झाली पाहिजे. मुंबई चालते बीएसटी वरती, लाल डब्यावरती, आणि त्यांच्याबद्दल हे मत आज आपल्याला इथे जाणून घ्यायचं होतं यांच्याकडनं, आणि अगदी मनापासून त्यांनी आपली ही प्रतिक्रिया दिली. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. मी यांना विचारते प्रश्न की मुंबई कोणाची आहे? मुंबई कोणाची आहे? मैं मुंबई किसकी है? मुंबई जनता की है. त्यांनी सांगितलं मुंबई जनता की आहे, मुंबई लोकांची आहे. मुंबईमध्ये येऊन किती दिवस झाले तुम्हाला? 40 इयर्स. 40 इयर्स हो गए. म्हणजे मराठी हा मुद्दा नसून केवळ मुंबई लोकांची आहे हेच सांगायचंय त्या लोकांना की ही मुंबई सामान्य आम जनतेची आहे. तर आपण बघूया, थोड्या वेळ या कोळीवाड्यात जाऊया आणि या दादाशी आपण जरा बोलतोय. मला तुमचं नाव कळेल? इथं ठक्कर. अच्छा, तर मला विचारायचं की मुंबई कोणाची आहे? आता जर बघितलं तर युथ पूर्णपणे चालवत आहे मॅम.
पण असा विषय आहे ना की मुंबई ही मराठी माणसाची आहे, मराठी माणूस तोडला जातोय, मुंबई आमची आहे असं म्हणतात. तर मुंबई कोणाची आहे? पण मॅम मुंबई बघितलं गेलं तर स्टार्टिंग पासूनच कुणी ना कुणी येते आणि हे बोलतंय की मुंबई आमची आहे. ब्रिटिश आले, फ्रेंच आले, हे ते सगळे लोक येऊन गेलेत, पण अजूनपर्यंत ठाम झालं नाहीये मुंबई कोणाची. मला असं वाटतंय की मुंबई मेहनत करणाऱ्यांची आहे, मेहनत जो करतो त्याची मुंबई आहे. मस्त ठक्करनी सांगितलं की मुंबई ही मेहनत करणाऱ्यांची आहे, मुंबई ही आपल्या सर्वसामान्य लोकांची आहे. तर त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी मुंबईला सगळ्यांमध्ये सामावून घेतलं. इथे जातीवाद आणि प्रांतता असा कुठलाही भाग मुंबईत नाहीये, मुंबई ही सगळ्यांची आहे. तुम्हाला बोलायचंय? हो मॅम, आणि मी गुजराती आहे पण मी मराठी तेवढीच स्पष्ट बोलतो जेवढी आम्ही गुजराती बोलतो. तर लँग्वेजनी किंवा भाषेने डिसाइड करू नाही शकत आपण की मुंबई कुणाची आहे ती. तुम्हाला किती वर्ष झाली इथे? मी लहानपासून इकडेच बॉर्न झालोय. हो मॅम. बरोबर आहे, म्हणजे मुंबई ही सगळ्यांची आहे. तर आपण या सर्वसामान्य लोकांना बोलूया की मुंबई कोणाची आहे. चला आपण यांना विचारूया की मुंबई कोणाची आहे. हे आपले सगळे ज्येष्ठ शिवसैनिक दिसत आहेत आणि नाखवावाले दिसत आहेत, है ना? तर मला एक सांगा की मुंबई कोणाची आहे? मुंबई पूर्वी कोळी लोकांची होती हा. आणि आता मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचंच राहणार. हे किती जरी काही केलं, बाहेरची लोक आली आणि हे केलं ते केलं, काही नाही. हे सर्व ते जे करतात हे भाजपवाले वगैरे हे सर्व राजकारण स्वतःच्या फायद्या करतात, दुसरं या महाराष्ट्राकरता काही करत नाही. काय कोळी लोक. आपलं नाव कळेल? आपलं नाव कळेल म्हणून? विश्वनाथ नाईक. ओके, नाईक काका म्हणतायत की मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मूळ कोळी लोकांची आहे, कारण मूळ माणूस हा कोळी समाजाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्ही इकडे रात्रंदिवस इकडे राहतो, पण आमच्या दृष्टीने इकडे काही सोय झाली नाही. तर पुढे मागे काहीतरी व्हायला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. का आम्ही जवळजवळ माझे आता वय 65 वर्ष आहे. 65च्या वरती कारकिर्दी अजून काय झालं नाही. आता मध्ये ब्रिजचं काम चालू होतं, ते मध्ये विस्कटलं. ते मिलिंद वैद्य साहेबांनी काय केलं, त्यांच्या मध्यस्थी पडून हे काम रोखलं गेलं, काम पूर्ण झालं. अपूर्ण काम केलं. आणि हे सांगता येत नाही आज ना कधी उद्या होणारच आहे. पण एवढं मराठी माणसासाठी मशाल आणि हे निवडून आले. मराठी माणसं हे मराठीच व्हायला पाहिजे, त्यांना सहकार्य देण्याचं काम मराठी लोकांनी करायला पाहिजे. पण मी काय सांगतो, जो आपल्याला वाया घालतात त्याला आपण त्याच्यात हे करायचं नाही, त्याला आपण सांगायचं आम्ही महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही आलाय, महाराष्ट्रामध्येच वागायला पाहिजे. तुम्ही बोला मच्छी खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ, हे बोलणारे कोण आहेत? आम्ही ऐकून घेणार नाही. काय बोलतात? बरोबर आहे. तुमचं नाव? माझं नाव नरेश जगन्नाथ तांडे. अच्छा, तांडेल काका म्हणतायत आपल्याला की मच्छी खाऊ नका असं म्हणू नका, मच्छी खाणाऱ्यांनाच बाहेरचा रस्ता दाखवा. मुंबई ही कोळ्यांची आहे, आमची आहे, तर आम्हाला नाकारू नका आमच्या गावात. बरोबर आहे. आणि सुविधा इकडे बऱ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. आपण त्या मावशींना विचारूया. बोला लवकर. मुंबई कोणाची आहे सांगा लवकर. आपलं कोळी लोकांचीच आहे, दुसरं कोणाची आहे? कोणाची कोळी लोकांचीच आहे. कोळी लोकांची आहे. 1,00,000% हा, मुंबई कोळी लोकांची आहे. ओके ओके. तर तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे इथे? प्रगती व्हायला पाहिजे, बाकी काय नाही. आमचे माणसांची सर्वांची बस काय. स्थानिक कोळी समाज जो इथे राहतो त्याला असं वाटतंय की मुंबई ही कोळी लोकांची आहे आणि त्यांच्या मुलांची प्रगती मात्र इथे व्हायला पाहिजे. तर आपल्या बरोबर आज कोण आहे? आपलं नाव सांगा. विकास धनू. अच्छा, विकास धनू. तर मला सांगा मुंबई कोणाची आहे? मुंबई तर कोळ्यांचीच आहे, पण ते आता तसं भासत नाहीये. कारण की म्हणजे कोळी लोकांना जे डावललं जातं त्याच्यामुळे ते भासत नाही. कारण की आम्ही तर इथले मूळ स्थानिकच आहोत. तसं तर म्हणजे आमचं जे घर आहे ते मुंबई 7 बेटांपैकी एक होते, त्यातलं माहीम एक बेट होतं, तेव्हापासूनच आमचं घर आहे. पण त्या प्रकारच्या सुविधा आणि म्हणजे सरकारी योजनेचा लाभ आमच्यापर्यंत अजून तसा काय पोचत नाही. त्याच्यामुळे असं भासत नाही की आमची मुंबई आहे. म्हणजे असं वाटतं की त्यांना असं वाटतंय की मुंबई ही कोळ्यांची आहे, पण सरकारी योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे ते दूर आहेत असं त्यांना वाटतं. अजून काय वाटतं? आमच्या समाजाचा कोळी समाजाचा नेताच कोण नाहीये राजकारणामध्ये.
तसा मोठा नेताच कोण नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला ते भासतं. कारण की आमच्या कोळ्यांसाठी पाठपुरावा करणारा कोण मोठा नेताच नाहीये. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला भासतं आणि ते भासणं साहजिकच आहे. ठीक आहे, मी बघते हे तुमचं मत समाजापर्यंत पुढच्या लोकांपर्यंत जाईल याची मी खात्री बाळगते आणि आपण आपलं रेकॉर्डिंग पुढे जाऊ. मुंबई कोणाची आहे? मराठी माणसाची. या म्हणतात मुंबई मराठी माणसाची आहे. आपण इथे ऐकल्यावर आलं की मुंबई ही कोळ्यांची आहे. बरोबर आहे? पण मराठी कोळी सुद्धा एक मराठीच आहे ना. हो, मराठी लोकांची मुंबई आहे. मुंबई मराठी माणसाची. पुढे जाऊया. कोळ्यांची. इथे आल्यावर सगळे तेच बोलतात की मुंबईचा मूळ पुरुष हा कोळी समाजाचा कोळ्यांची आहे. ठीक आहे जाते. ठाकरेंची. हो, पहिलं वाक्य आतापर्यंत येतो तो कोळी समाजाची. मुंबई कोणाची? कोळी समाजाची आणि ठाकरेंची. ठाकरे साहेबांची. तुम्हाला काय वाटतं की तुमचा शिलेदार हा ठाकरे असेल, ठाकरे साहेब असतील तर तुमच्यात फरक पडेल? म्हणजे तुमच्यामध्ये फरक पडेल म्हणजे तुम्हाला प्रगतीच्या पथावर ते नेतील? येतील ना. नक्की. नक्की. मुंबई कोणाची आहे? ठाकरे साहेबांची. मुंबई कोणाची आहे? ठाकरे साहेबांची. मुंबई कोणाची आहे? शिवसेनेची. मुंबई कोणाची आहे ताई? शिवसेना उभाटा. मुंबई कोणाची आहे? शिवसेना म्हणते. शिवसेना. अच्छा, आणि तो पूर्ण म्हणतोय की शिवसेना मनसेची आहे. तर आपण आता ह्यांना विचारूया मुंबई कोणाची आहे? मुंबई आद्य नागरिक कोळी बांधवांची आहे. कोळी बांधवावरती आजपर्यंत शिवसेना प्रमुखाने जे प्रेम केलंय आद्य नागरिक म्हणून, पहिला हक्क कोळ्यांचा आहे. त्या पाठोपाठ मराठी मुद्दा घेतला, मायबोलीचा मुद्दा घेतला, ठाकरे बंधूंनी उचलला. त्यामुळे ठाकरे बंधू आज आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे मुंबई ही कोळ्यांची आणि ठाकरे बंधूंचीच आहे. मुंबईचा आद्य पुरुष हा कोळी समाज आहे आणि हा कोळी समाज पूर्णपणे या सुलपावरती वस्तीत आहे. साऊथ मुंबई तर्फे आज मी सांगते की कोळी समाज सुलपापासून सुरू होतो आणि तो कुलाब्यापर्यंत जातो. तो पूर्ण कुलाब्यापर्यंत जातो. आज त्यांचे काही प्रश्न आहेत. आपण येताना बाईट्स बघितले की त्यांनी सांगितलं आमचा नेता नाहीये, आमच्या जातीचा नेता हा राजकारणात नाहीये. तर त्याच्यावर काय उत्तर आहे? जातीचा नेता राजकारण नाही, पण कुठल्या पक्षाबरोबर ती आहे. त्यामुळे आपले प्रश्न मांडण्याकरता कोणत्याही पक्षाला धरलं जातं, पण विशेष करून शिवसेना पक्षाची तर तडजोड करतो आणि शिवसेना पक्ष हिरीने त्याच्या मागे आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे, आता मनसे ठाकरे बंधू जोडलेलेच आहेत. त्यामुळे आणि आता या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं ना, कोळी बांधायला चांगलं पॅकेज डिक्लेअर करतायत, चांगले आहेत. त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत या ठाकरे बंधूच्या पाठीच उभे राहू. या कोळी बांधव. आपलं नाव सांगाल दादा? अभय तामोरे. आणि आपली पोस्ट? मी शिवसेना उपविभाग प्रमुख, अखिल भारतीय मांगेला समाज कार्यकारिणी सदस्य. आपल्या बरोबर ते अभय तामोरे आणि ते शिवसेना उपविभाग प्रमुख आहेत आणि मांगेला समाजचे सुद्धा नेते आहेत. तर मी तुम्हाला एकच सांगते की हा पूर्ण समाज कोळी समाज हा उबाटा आणि मनसेचा आहे. तर मी आता एकच विचारते की मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. अरे
अरे अरे. मुंबई कोणाची? मशालजी मराठी माणसाची. मुंबई कोणाची आहे? मराठी माणसाची. मराठी माणसाची. बरोबर आहे. दोन्ही युथ बोलतात की मुंबई ही मराठी माणसाची आहे. हे आहेत आपले शिवसेना आणि मनसेचे उमेदवार मिलिंद वैद्य. तर मला एकच प्रश्न त्यांना असा विचारायचा आहे की मुंबई कोणाची? मुंबई मराठी माणसाची, मुंबई कोळ्यांची, मुंबई आद्य मुंबईच्या नागरिकांची आणि भावी काळातही या आद्य नागरिकाच्या मुंबई कोणी हिरावून घेऊ शकत नाही. इकडच्या काही जणांचे आम्ही बाईट्स घेतले तर त्यांनी सांगितलं की आमचा माणूस हा आता इथे नेता बनतोय तर आमचे सगळे प्रश्न आपोआप सोडवले जातील. तर त्याबद्दल तुम्ही काय हमी द्याल? मी पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहत नाहीये. 1992 पासून या विभागाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि वेळोवेळी या विभागातील ज्या काही समस्या आहेत त्या आज मी तिपर्यंत सोडवलेल्या आहेत. एवढ्या वर्षाचा मला अनुभव असल्या कारणाने भावी काळातही या संबंधित आपल्या नागरिकांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत या ठिकाणी पूल होणार आहे, पुलामुळे बाधित लोकां होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यांना त्याच ठिकाणी वसवण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न चाललेले आहेत. असे एक ना एक अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत आणि ते मी सोडवण्याकरता प्रयत्न करणार आहे. हे बघितलं तुम्ही मिलिंद वैद्य यांचं वचनबद्ध वाचन आणि भाषण. तर मी परत सगळ्या इकडे उपस्थितांना विचारेन की मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? धन्यवाद. धन्यवाद दादा. नमस्कार, मी प्रिया सुभाष. मी आज हा प्रश्न विचारते आपल्या मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांना की मुंबई कोणाची आहे? मी गेली 50-60 वर्ष राजकारण पाहतोय महाराष्ट्राचं, मुंबईचं. गेल्या 50 वर्षापासून मुंबई बाळासाहेब असताना सुद्धा ती शिवसेनेची होती. त्याला कारण असं होतं, पूर्वी हटाव लुंगी बजाव पोंगी होतं, म्हणजे साऊथचं राजकारण होतं. आता ते राजकारण बदलून ते गुजरातीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. मुंबई हाय तिकडेच आहे आणि ती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच आहे. कारण का तर त्यांच्यामध्ये एक इतिहास आहे. त्यांनी जे केलं, सोसलं, आंदोलनं केली. मुंबई वेगळी महाराष्ट्रापासून करण्याचा जो डाव 1969 सालापासून होता, अगोदरपासून त्याच्या तो शिवसेनेने आणून पाडला आणि त्याच्यात संयुक्त महाराष्ट्रामध्ये बलिदान पण दिले गेले मुंबई करता. त्याच्यानंतर मोरारजी देसाई मुंबईत आले पंतप्रधान म्हणून जेव्हा आले, पंतप्रधान नाही त्याच्या अगोदर, तर त्यावेळी मोरारजी देसाईच्या काळात देखील शिवसैनिकांवरती म्हणा किंवा मुंबईकरांवरती अत्याचार होत आला. त्यांना पण मुंबई वेगळीच करायची होती महाराष्ट्रापासून. कारण तो राग तेव्हापासून ते आज तागा आहे त्या दोन गुजरात्यांकडे आहे. ही मुंबई त्या गुजरात्यांना आजही पाहिजे, बरोबर ना? गेली हाच राग त्यांनी गृहीत धरलेला आहे दोन गुजरात्यांनी, आणि दोन गुजरात्यांना ते मुंबई थोडा भारतातल्या अनेक गोष्टी विकतात आहे, जागा विकतात आहे पैशानी. आम्ही एक घर घ्यायला जा मुंबईमध्ये, माहीममध्ये म्हणा, कुठेही म्हणा, कमीत कमी 40,000 रुपये भाव इकडे चालू आहे स्क्वेअर फुटाचा. आणि त्या अडाणीला 1 रुपयानी जमीन दिली आहे. सांगा हे कुठलं गणित आहे? हा काय प्रकार आहे? सामान्य माणसाचं तुम्ही डावलताय, सामान्य माणसाला ज्यांनी या देशाकरता बलिदान केलं. तुम्ही मला सांगा, गुजरातचा कुठला असेल एखाद दुसरा, पण गुजरातले कुठले लोक लष्करात आहेत किंवा कुठल्या मोठ्या पातळीवरचे? खाऊच्या पातळीवरती सगळे आहेत ते व्यापारी बनिया म्हणून, पण शासकीय पातळीवरती किंवा लष्कर म्हणा, कुठल्याही गोष्टीमध्ये जिकडे भारताला योगदान द्यावं लागते तिकडे त्याचा अजिबात वाटा नाहीये. तिकडे फक्त महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कुठलाही घ्या तुम्ही, म्हणजे इतर स्टेटमध्ये घ्या, ते आहेत, पण गुजरात त्याच्यामध्ये येत नाही. आणि त्यामुळे मुंबई ही फक्त शिवसेनेचीच राहणार, शिवसेनेचीच राहील. तुम्ही काही करा, म्हणजे किती राजकारण, पण हे इथल्या स्थानिक लोकांना मुंबई शिवसेने जो एरवी भाजपचा जरी मतदार असेल ना मराठी, पण मुंबईचा जेव्हा प्रश्न निर्माण होईल ना तेव्हा तो देखील मुंबईच्या बाजूने शिवसेनेकरताच मतदान करेल. कारण त्यांना माहिती आहे, आम्ही अनुभवलेलं आहे, ज्या वेळी आता निवडणुकीमध्ये जातीय राजकारण करतात,
धर्म काढतात. अरे एवढ्या वर्षात त्यांनी काही केलं नाही आणि निवडणूक आली की आपला हिंदू खतरे में आहे. इलेक्शन आलं की तुम्ही आतापर्यंत सगळे इलेक्शन पहा भारतातले, यांचं इलेक्शन यायच्या अगोदर हिंदू खतरे में, आता बंगालची इलेक्शन होईल हे बोलतील हिंदू खतरे में आलाय ममता दीदी त्यातून, नंतर होईल युपीचं मुख्य इलेक्शन, त्याच्यात पण हिंदू खतरेमध्ये येईल. यांचंच राज्य, यांचाच पंतप्रधान, यांचाच गृहमंत्री आणि बांगलादेशचे घुसखोरीकडे घुसतायत. अरे मग तुमचं सरकार काय करते? गृहमंत्री म्हणून तुम्ही सबसेल फेल आहात, राज्यकर्ते म्हणून तुम्ही सबसेल फेल आहे. तुम्ही इंदिरा गांधी नेहरूला शिवाय घालता घुसपेट झाली म्हणून. मग तुमच्या 12-11 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही काय केलं या घुसपेटांचं? प्रश्न हा होता की माझा की मुंबई ही कोणाची आहे. तर काकांनी सगळ्यात सुंदर व्यक्तिमत्वाने ते पसरवून सांगितलं त्यांच्या मनातली व्यथा की मुंबई ही सर्वसामान्य मराठी माणसाची आहे. धन्यवाद काका. आपलं नाव? संजय आयरे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. नमस्ते. आज आपल्या बरोबर आहे आम्ही इथे आलो माहीम सुल्फावरती. माझा हा एकच प्रश्न या सदरला धरून की मुंबई कोणाची आहे? मुंबई कोणाची आहे? मुंबई आमच्या कोळ्यांची आहे. आणि आता अजून एक दादा आलाय. मुंबई कोणाची आहे? आपल्या कोळ्यांची. आपल्या सर्व मुंबईकर आणि सर्व कोळ्यांची आहे मुंबई. तुम्हाला इथे काय वाटतं? इथे काय काय म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला काय नाही मिळालं असं वाटतं इथे? ते आम्हाला असं व्यवस्थित असं बघायला गेलं तर सार्वजनिक शौचालय एकच आहे इथे. एवढ्या मोठ्या एरियामध्ये तिकडून इकडे लोक इथे येत आहेत, तर ते अजून त्याची व्यवस्थित सोय व्हावी आणखी ठिकाणी असं वाटतं. आणि दुसरी म्हणजे ह्या एरियाचं जे काही हलवायचं आहे, या एरियाला इथून उठवायचं आहे आणि स्थलांतर करायचं आहे, ते नव्हतं आम्हाला जरी इथल्याच इथे ह्याच ठिकाणी आम्हाला मिळावं ही आमची आदराने विनंती आहे, बाकी काही नाही. बरं, मग यांचं असं म्हणणं आहे की जर पुनर्बांधणी आणि डेव्हलपमेंट असं झालं तर तुम्हाला इथेच म्हणजे आम्हाला इथेच आम्हाला आमच्या वस्तीतच घरं परत मिळावी, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? हो, आम्हाला इथेच घरं मिळाली पाहिजे, कारण आमचाच एरिया आहे आणि आम्हाला याच एरियात मिळावी ही आमची अशी खूप कळकळीची विनंती आहे. हे जर झालं तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे. काय वाटतं तुला? आमचा इकडे जन्म झालेला आहे, आम्हाला तिथे सगळं मिळालं पाहिजे. घरं वगैरे सगळं आम्हाला या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्या सर्वांचं म्हणणं की आम्हाला स्थलांतरित करायचं नाहीये. जर पुनर्विकास झाला, डेव्हलपमेंट झालं सुलूकचं, तर फक्त त्यांची एकच अट आहे की आम्हाला आमच्या जागेत परत घरं मिळायला हवे. मुंबई कोणाची आहे दादा? कोळ्यांची, आम्हा सर्वांची. जे कष्ट मुंबईला कष्ट रक्त म्हणजे कष्टाचं पाणी गेलं त्या सर्वांची आहे. तुझं नाव काय? माझं परिचय. मुंबई कोणाची आहे? काही नुसत्या हसतायत. तर हे म्हणतात की मुंबई ही घाम गाळणाऱ्यांची आहे, कष्ट करणाऱ्यांची आहे, मुंबई कोळ्यांची आहे, मुंबई आम्हा सर्वांची आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रिया सुभाष. साऊथ मुंबईतर्फे मी आज आलेल्या शाखा क्रमांक 190च्या निवडणूक कार्यालयात आणि इथे ज्येष्ठ शिवसैनिक बसलेले आहेत आणि शाखा प्रमुख शक्ती नायकर, अशोक बाईक सुद्धा इथे बसलेले मला दिसले नाही. म्हणून मी आज साहसपूर्ण प्रश्न त्यांनाच विचारले की मुंबई कोणाची आहे? मुंबई कोणाची आहे? मुंबई कोणाची आहे या प्रश्नातच मराठी माणसाच्या भीती उत्पन्न झाली आणि त्या भीतीपोटी जर टक्केवारी पाहिली जी 100% ही मुंबई 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली. आज आम्ही 20 ते 18% आलो. या प्रश्नातच ती भीती आहे आणि ही भीती काढण्यासाठी मनसे जे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले. त्या ह्याच भीतीने आणि शिवसैनिक आणि मनसे एकत्र आले ते ह्याच भीतीने, जेणेकरून आम्ही सत्ता म्युन्सिपाल्टीची आमच्या हातात जो आमचा भगवा महानगरपालिकेवरती पडतो असे आम्हाला ठाम आता ठाम वाटायला लागला आणि आज फडकणार याच्याबद्दल दुमत नाहीये. मुंबई कोणाची आहे? मुंबई बाळासाहेब ठाकरे.
मुंबई एकंदर शिवसेना ग्रुप बाळासाहेब आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची. शाखा प्रमुख म्हणतायत की मुंबई कोणाची नाहीये, ती माननीय बाळासाहेब हिंदुत्व सरकार बाळासाहेब ठाकरेंची आहे. मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापांची. मुंबईमध्ये अजून असे काय बदल घडले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुंबईमध्ये बदल करणं म्हणजे फार मोठं आहे. आता सुविधा, रस्त्याची सुविधा, पाण्याच्या सुविधा आणि स्लम डेव्हलपमेंट झाली पाहिजे. स्लम डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मुंबईचा मराठी माणूस हा विकसित भविष्यामध्ये फिरताना दिसला पाहिजे. मुंबई कोणाची आहे? मुंबई मराठी माणसाची आहे. मुंबईमध्ये मराठी माणूस संपलाय असं काही विरोधकांचं म्हणणं आहे, ते खरं आहे का? संपला नाही असं, पण त्यांनी एकजूट व्हायला पाहिजे. ते विखुरलेले आहे सर्व पक्षामध्ये. त्यामध्ये जेव्हा एकजूट होईल तर त्यांची ताकद कळेल ते संपलेली आहेत की नाही. एखादा गुजराती बिल्डर येतो आणि त्याला 100 मराठी माणसं येस म्हणून सांगतात आणि त्याच्यानंतर उत्तर असं येतं की मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला. त्याचं उत्तर बघूया. मग BD चाळीचा जे पुनर्विकास झाला वरळीमध्ये किंवा आता माहीमची फिशर कॉलनी होते, धारावी पुन्हा बांधणीचा प्रयास केला जातो, तर त्याला उत्तर काय असेल? तर परत आपण एकदा विचार, मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? बघितलं मंडळी, मुंबई ही फक्त मराठी माणसाची आहे. आपण जेवढं मुंबईत फिरतोय एकच शब्द येतोय की मुंबई ही मराठी माणसांची आहे. आपण परत एकदा प्रश्न विचारूया, मुंबई कोणाची? मुंबई कोणाची? सांगितलं ही मुंबई कष्टकऱ्यांची आहे, मुंबई मराठी माणसांची आहे, मुंबई आपल्या सर्वांची आहे. साऊथ मुंबई तर्फे बोलते मी प्रिया सुभाष. धन्यवाद. पाहत राहा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.